UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। सत्ता स्थापनेआधी सागर बंगल्यावर हालचाली वाढल्या। चंद्रकांत पाटील, राहुल नार्वेकरांसह गिरीश महाजन फडणवीसांच्या भेटीला, तर राजेंद्र राऊत, अनिल बोंडेही सागर बंगल्यावर दाखल। एकनाथ शिंदेंच्या सर्व बैठका रद्द, आराम करण्याचा डॉक्टरांचा शिंदेंना सल्ला। शिंदे आज ठाण्यात राहणार, सूत्रांची माहिती। फडणवीस आणि अजित पवार आज दिल्लीला जाणार, मंत्रिमंडळ आणि खातेवाटपासंदर्भात अमित शहांशी चर्चा करणार, सूत्रांची माहिती। भाजपच्या निरीक्षकांची नावं आज जाहीर करणार, तर 4 डिसेंबरला भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक, सूत्रांची माहिती। अमित शहा महाराष्ट्र भाजपच्या कोर कमिटीची बैठक घेणार, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक होणार, सूत्रांची माहिती। फडणवीसांच्या जागी भाजप दुसऱ्या कोणाला आणतंय का? उद्यापर्यंत उलगडा झाला नाही तर आम्ही आमचं पुस्तक उघडू, संजय राऊतांचा इशारा। एकनाथ शिंदेंची चूक झाली, संजय राऊतांना राज्यसभेला पाठवलंच नसतं तर ठीक झालं असतं, शिरसाटांची राऊतांवर टीका। शिंदे भविष्यात भाजपसोबत राहतील की नाही ही शंका, आम्हीही गृहमंत्रीपद आमच्याकडे ठेवलं असतं तर सरकार पडलं नसतं, संजय राऊतांची टीका। 10 ते 12 लोक फुटतायत तर फुटू द्या असं राऊत ठाकरेंना सांगायचे, राऊतांनी जास्त बोलायला लावू नये नाहीतर कुंडलीच बाहेर काढेल, संजय शिरसाट यांचा इशारा। माझ्या नावाच्या उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चा तथ्यहीन, श्रीकांत शिंदेकडून ट्विट करत स्पष्ट। महायुतीच्या तिन्ही नेत्यांची आज बैठक होण्याची शक्यता, मंत्रिपद आणि खातेवाटपासंदर्भात बैठकीत चर्चा होण्याचा अंदाज। अमित शहांनी मंत्रिमंडळात सहभागी होणाऱ्या आमदारांचं रिपोर्ट कार्ड मागवलं, आमदाराचा लोकसभेवेळी परफॉर्मन्स पाहिला जाणार, सूत्रांची माहिती। अजित पवार शरद पवार गटासह ठाकरे गटाला धक्का देणार, पवार गटातील राहुल जगताप मंत्रिमंडळ विस्तारानंतर अजित पवार गटात प्रवेश करणार, सूत्रांची माहिती, तर ठाकरे गटाचे अपूर्व हिरेही दादा गटाच्या वाटेवर। मल्लिकार्जुन खरगेंसोबत विरोधी पक्षांची बैठक, थोड्याच वेळात खरगेंच्या दालनात बैठक, काँग्रेस ईव्हीएमचा मुद्दा सभागृहात मांडणार। ईव्हीएम मशीन हॅक करू शकतो असा दावा करणाऱ्या सय्यद शुजावर सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल, व्हिडिओतील दावा खोटा आणि निराधार असल्याचं निवडणूक आयोगाचं मत। घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटना प्रकरणी आरोपी भावेश भिंडे आरोप मुक्तीसाठी सत्र न्यायालयात, 7 डिसेंबरला सुनावणी होणार। प्रदूषण वाढल्यानं मुंबईकरांना वॉकिंग निमोनियाचा धोका, घसा खवखवणं, ताप, सततचा खोकला ही वॉकिंग निमोनियाची लक्षणं। पालघर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, पोषण आहारात बुरशी आणि जिवंत अळ्या। जीएसटीमुळे देशाच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात वाढ, नोव्हेंबर महिन्यात जीएसटी संकलन 8.5% वाढून 1.82 लाख कोटींवर। दक्षिण भारतावर धडकलेल्या चक्रीवादळामुळे 5 डिसेंबरपर्यंत राज्यात अवकाळी पावसाचा इशारा, मुंबई काल 17 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद। नोएडाच्या जमीन अधिग्रहणाचा 4 पट मोबदला घेण्यासाठी शेतकरी आक्रमक, बॅरिकेटिंग पार करत शेतकऱ्यांची दिल्लीकडे कूच। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।